हॅलो एव्हरीवन, आज जाऊया तुळजापूरला कुलदेवीच्या दर्शनासाठी। सकाळी 8 वाजता आम्ही लॉजवरती पोचलो। त्यानंतर आईबाबांचं डिस्कशन चालू होतं, आपल्याला गाडीने लेट पोचवलंय तर आपल्याला देवीचं दर्शन लेट होईल, पण ठीक आहे ना, आपण त्यासाठीच तर आलो आहे। सकाळी फ्रेश होऊन आम्ही सर्व मंदिराच्या दिशेने जायला निघालो, कारण आम्हाला एका दिवसात आईबाबांचं दर्शन घेऊन निघायचं होतं। आई आणि ताईने देवीसाठी ओटीचे साहित्य घेतले आणि मंदिराच्या दिशेने पावलं वळवली। मंदिराचा भव्य असा प्रवेशद्वार बघताच मंदिराच्या आत जायची उत्सुकता वाढली होती। मंदिराच्या आत जाताच आपण ज्यांना प्रथम वंदितो त्याच गणपती बाप्पांचे आम्ही दर्शन घेऊन पुढे देवीच्या दर्शनासाठी लाईन लावायला गेलो। आम्हाला माहीतच नव्हतं की ही लाईन किती वेळ चालणार आहे। तब्बल 3.5 तासानंतर आम्हाला फायनली देवीचे चरण स्पर्श असे दर्शन झाले। खूप छान वाटत होतं, मन अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं, कारण आई तुळजाभवानी आहेच एवढी प्रसन्न। आणि त्यात मी फर्स्ट टाईम तुळजापूरला आईच्या दर्शनासाठी आले होते। आतापर्यंत फक्त ऑनलाईनच बघत आले होते की देवीचं मंदिर कसं आहे, देवी आहे कशी, पण या टायमाला प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेऊन खूप छान वाटलं। मंदिर खूप एक्सप्लोर करायला मिळालं। खूप मोठं असं देवीचं मंदिर आहे। मंदिराच्या आसपासच्या परिसरात पण खूप छान छान अशी दुकानं आहेत जिथे आपण खूप स्वस्त दरात खरेदी करू शकतो। आईचा प्रसाद म्हणा किंवा आईची प्रतिमा म्हणा, खूप सुंदर सुंदर प्रतिमा आहेत देवीच्या, आणि अशा छान छान छोट्या छोट्या मूर्तीही आपण विकत घेऊ शकतो, खूप स्वस्त दरात विकत घेऊ शकतो। जर तुम्ही देवीच्या दर्शनासाठी जायचा प्लॅन करत असाल तर ऑनलाईन प्लीज चेक करून जावा, कारण की आई काही काळासाठी निद्रावस्थेत जाते, तेव्हा तुम्हाला फक्त मुखदर्शन मिळू शकतं। आम्ही संध्याकाळी परत मंदिराच्या दिशेने गेलो, कारण की मला तरी स्पेशल उत्सुकता होती की संध्याकाळी मंदिर कसं दिसतं। मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हे छोटं असं गणेशाचं मंदिर आहे। आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि तुळजापूरचा आमचा एका दिवसाचा प्रवास संपला।